फ्रिक्शनचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. A force required to pull a body of weight 100 Newton on rough horizontal plane. म्हणजे प्लेन कोणतं दिलंय? रफ हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन दिलंय, त्याच्यावर काय म्हणले? फोर्स रिक्वायर्ड टू पुल ए बॉडी ऑफ वेट 100 न्यूटन. एक बॉडी त्या हॉरिझॉन्टल प्लेनवर आहे, त्या बॉडीचं वेट किती दिलंय? 100 न्यूटन. A force required to pull a body of weight 100 Newton on rough horizontal plane is 30 Newton. ही बॉडी पुल करायला किती फोर्स लागतोय? 30 न्यूटन. डिटरमाइन द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. म्यू ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. इफ द फोर्स इज अप्लाइड ॲट एन अँगल ऑफ 15 डिग्री विथ हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजे पुल फोर्स जो दिलाय 30 न्यूटन, तो किती डिग्री अँगलवर ऍक्ट होतोय? हॉरिझॉन्टल बरोबर 15 डिग्री. म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन आहे, त्याला 15 डिग्री अँगलवर हा 30 न्यूटन फोर्स अप्लाय केला. तर म्यूची व्हॅल्यू विचारली, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. सिंपल प्रॉब्लेम. आता म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलंय त्याप्रमाणे डायग्राम एवढे. आता पुढची स्टेप. नेक्स्ट स्टेप काय? रिएक्शन दाखवायची, नॉर्मल रिएक्शन. ती कशी असते? सरफेसला परपेंडिक्युलर, ही व्हर्टिकल असणार आहे, व्हर्टिकली अपवर्ड. आणि पुल फोर्स तिकडे अप्लाय होतोय, म्हणजे मोशन तिकडे होणार आहे. त्यामुळं फ्रिक्शन फोर्स कसा असतोय? मोशनच्या अपोजिट. म्हणजे फ्रिक्शन फोर्स इकडे असणार, कॅपिटल एफ. आता जेवढं इन्क्लाइन दिसतंय, नेक्स्ट स्टेप काय? जे इन्क्लाइन दिसतंय ते रिझॉल्व्ह करायचं. ही 3 फोर्स काय इन्क्लाइन नाही, एकच इन्क्लाइन फोर्स आहे 30 न्यूटन, त्याचा अँगल आहे 15 डिग्री, तो रिझॉल्व्ह करायचा. त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असणार? 30 कॉस 15 डिग्री. आणि त्याचा व्हर्टिकल कंपोनंट 30 साइन 15 डिग्री. झालं, रिझॉल्व्ह करून घेतलं. आता नेक्स्ट स्टेप काय? इक्विलिब्रियमच्या कंडिशन अप्लाय करायची. पहिली कंडिशन, समेशन एफ एक्स इक्वल टू 0. समेशन एफ एक्स इक्वल टू 0. इकडे जाणारे प्लस, इकडे येणारे मायनस. म्हणजे काय होणार? प्लस 30 कॉस 15 डिग्री, 30 कॉस 15 डिग्री आणि मायनस एफ इज इक्वल टू 0. तर हे पलीकडे घेतलं की मायनस होईल आणि दोन्हीकडचं मायनस कॅन्सल होईल. एफ ची व्हॅल्यू किती येते? फ्रिक्शन फोर्स 28.9777 न्यूटन एवढा फ्रिक्शन फोर्स येतोय अपोजिट टू मोशन. आता दुसरी इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाय करूया. समेशन एफ वाय इक्वल टू 0. समेशन एफ वाय इक्वल टू 0. तर वर जाणारे प्लस, खाली येणारे मायनस. प्लस आर प्लस 30 साइन 15 आणि मायनस 100. प्लस आर प्लस 30 साइन 15 डिग्री मायनस 100 इज इक्वल टू 0. आता हे एवढंच कॅल्शियम टाकायचं आणि किती येते बघा. हे असणार आर ची व्हॅल्यू. ते पलीकडे घेतलं की साइन चेंज होईल आणि आर किती येते? 92.2354 न्यूटन एवढी ती नॉर्मल रिएक्शन. आता म्यू काय असते? डेफिनेशन प्रमाणे काय म्यू? म्यू इज द रेशो ऑफ फ्रिक्शन फोर्स टू द नॉर्मल रिएक्शन. म्हणजे म्यू इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय आर. एफ ची व्हॅल्यू काढली आपण 28.977 डिवायडेड बाय आर ची व्हॅल्यू पण काढली आपण 92.2354. 92.2354. आता हे कॅल्शियम टाकलं की किती येते? 0.3141 एवढी म्यूची व्हॅल्यू. म्यूची व्हॅल्यू ही 0 ते 1च्या मध्येच यायला पाहिजे, म्हणजे 0 पॉईंट मध्ये यायला पाहिजे. एवढा सिंपल प्रॉब्लेम D.2च्या एका क्वेश्चन पेपर मध्ये विचारलाय 6 मार्क. थँक्यू.